नमस्कार मम्मीज, आज आपण बाळाला पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये बाळाला काय खायला द्यायचं. कारण की उन्हाळ्यामध्ये बाळ डिहायड्रेट होऊ नये याची काळजी आपल्याला वारंवार घ्यावी लागते. बरेचसे बाळ पाणी देखील पित नाही, म्हणून आपण त्यांना आहारातून काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे काही ना काहीतरी असं थंड राहील, बाळ डिहायड्रेट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर आज आपण तोच एक पदार्थ पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, मी घी घेतला आहे, त्यामध्ये घी गरम झालं की थोडंसं जिरे टाकून घेतलं आहे आणि ते तांदूळ मी 1 तासभर भिजत ठेवले होते, कारण की जास्त गॅस लागत नाही आणि लवकर शिजतात. त्यामध्ये मी मूग डाळ पण टाकली होती. तर मूग डाळ मी का टाकली होती याच्यासाठी की जेणेकरून बाळाला अजून पचायला, बाळाचं पोट भरून राहील आणि मूग डाळ पचायला सोपी आहे, तांदूळ पचायला सोपं आहे, बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही, म्हणून हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि त्यानंतर आपण इथे पाणी टाकून घेतलं आहे. पाणी 1 ते 1.5-2 ग्लास तुम्ही टाकू शकता, कारण की आपल्याला खिचडी अगदी सॉफ्ट शिजवून घ्यायची आहे. कुठलीही कणी भातामध्ये किंवा डाळीमध्ये राहता कामा नाही, नाहीतर बाळाचं पोट दुखेल. आणि पहा, इथे बऱ्याचशा वेळानंतर आता हा आपला भात शिजला आहे. जर तुम्ही कुकरला लावत असाल तर अगदी बेस्ट, जेणेकरून 1-2 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल तो छान. आणि तर भात शिजलेला आहे बाळाचा आपला. आणि अगदी मसाले हे ते उन्हाळ्यात नको वाटतात, कारण की बाळाला असं काहीतरी थंड हलकंसं पचायला असं जेवण द्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये. आपण जसं मी रोज व्हिडिओ अपलोड करत असते, भात शिजल्यानंतर तुम्ही इथे छान असं मॅश करून घ्या त्याला, जेणेकरून अजून तो सॉफ्ट होईल. आणि त्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे. दही फ्रेश असावं, जास्त जुनं दही नसावं. अगदी एखाद्या दिवसाचं फ्रेश दही असलं तर टाका. आणि जर तुम्ही बाळाला पहिल्यांदा दही देत असाल तर अगदी एखाद्या चमच्यामध्ये टाका, म्हणजे जास्त दही ॲड करू नका, थोडंसंच टाका. जर बाळाला आवडलं त्यानंतर तुम्ही ॲड अजून करू शकता. बाळाला सर्दी खोकला असेल तर दही अवॉइड करा. आणि त्यानंतर पहा, छान भात ते शिजल्यानंतर मी इथे छान मिक्स करून घेतला आहे. मी थोडीशी खिचडी काढून ठेवली आहे, जेवढं मला द्यायचं आहे तेवढंच मी टाकून ठेवलं आहे त्याच्यामध्ये दही, तेवढ्याच खिचडीमध्ये टाकून ठेवला आहे. आणि इथे आपला दही भात बेबीसाठी रेडी झालेला आहे, जेणेकरून बाळाला डिहायड्रेट ते करणार नाही. तुम्ही तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी बेबीची रेसिपी रोज अपलोड करत असते, त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा आहे मला ते देखील कळवा. चला, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूयात पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.